हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आणि आजच्या ब्लॉगमध्ये मनापासून सर्वांचं स्वागत करते. तर ब्लॉगची कोण कोण वाट पाहतं मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. तर परीचं झाडलोट होतोपर्यंत परीने झाडलोट झाली की तिच्या पप्पांनी लगेच देवपूजा करून घेतली आणि आम्ही 8:30 ते 9च्या दरम्यान गावाला जाण्यासाठी निघालो होतो. का तर गावालाही जायचं होतं. अचानकच मला आता पुढे मी सांगते चाललेलं आहे नाश्ता आणायचं सुद्धा माझ्यावर खाऊन घेतली मोठा तर परीने सुद्धा माझ्यासोबतच नाश्ता केला आणि आम्ही आता निघालो होतो. पण मी तिथे गेल्यानंतर तिथला व्हिडिओ येताना काढलेला आहे. का तर गेल्या भरपूर अशी पाहुणे होते तिथं आणि सगळे त्यांच्या माहेरची पण आले होते त्यांना पाहण्यासाठी. का तर जाऊबाई माझ्या हातावरती पडलेत तर त्यांचं ऑपरेशन हाताचं करावं लागलं आणि त्यामुळे मग खूप टेन्शन आल्यासारखं झालं. आम्हाला फोन आल्याबरोबर आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच त्यांना पाहण्यासाठी निघालो होतो आणि अचानक हातावरती पडल्यामुळे सगळा पूर्ण बॅलन्स हातावर आला आणि त्यांचं हाताचं ऑपरेशन करावं लागलं. आता हाड असं आतून मोडलेले आहे त्यामुळे आता मी मारलेच काढतो त्यामुळे आता काय कळते का नाही कुणाला खाली टॅग पण केले सगळं तोंड. बाय म्हणत बाय मग ह्या माझ्या जाऊबाई आहेत आणि त्यांच्या शेजारी जी बसलेली आहेत त्यांची मुलगी आहे म्हणजे माझी पुतणी आहे आणि ही तिची मुलगी आहे. म्हणजे 2 मुली आहेत तिला. एक बाहेर खेळत आहे आणि एक इथं उभा आहे आणि त्यांच्या शेजारी जी खाली बसलेल्या आजी आहेत तर त्या माझ्या मावशी आहेत. म्हणजे आमच्या बाईंच्या आई आहेत त्या त्या मावशी आहेत आणि हा पण माझा पुतण्याचा मुलगा आहे. तर हाही माझा नातूच आहे आणि हा इथून पुढचा जी ब्लॉग पाहणार आहे तुम्ही तो दुसऱ्या दिवशीचा आहे. तो 2 दिवसाचा ब्लॉग आहे. तर मी बऱ्याचशा ताईंना एक सल्ला विचारणार आहे. तर तुम्ही ब्लॉग पूर्ण पहा आणि मला सगळ्यांनी तो सल्ला नक्की द्यायचा आहे. तर चला आता मी सकाळी टॉप शिलाईसाठी बसलेले आहे आणि एक नवरीचे टॉप आहेत. तर नवरीचे 5 ते 6 टॉप आहेत. तर मला त्यांना फिटिंग आणि एक स्लीव वगैरे बसून द्यायचे होते. तर स्वयंपाकाला आता सुरुवात केलेली होती आणि परीने सकाळी सगळ्यांना चहा वगैरे केला होता. तर चहा झाला की लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली मी आणि जी भांडी वगैरे राहिली ती लगेच पटपट भांडी आणि मशीन लावून घेतली. म्हणजे कसं तर सकाळचं काम जरा हलकी होऊन जातात आणि जरा दिवसभर आज आरामच केला होता. का तर बाहेरून आल्यानंतर उन्हातून मलाही खूप त्रास झाला आणि इथून पुढचा जी ब्लॉग आहे तो संध्याकाळचा आहे आणि संध्याकाळचं आज मी पनीरची भुर्जी बनवणार होते. त्यासाठी टोमॅटो कांदा चिरून घेतला होता आणि छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदे आणि टोमॅटो भाजून घ्यायचे आपल्याला आणि जो घरचा मसाला आहे तो आपल्याला जास्त करून वापरायचा आहे. आणि जे बाहेरचे मसाले वापरत असाल तुम्ही तर त्यामध्ये तुम्ही अजून वेगळा मसालासुद्धा वापरू शकता. पनीरचा मसाला जरी वापरला तरी छान होणार आहे. तर पनीर भुर्जी बनवायला अगदी सोपी आणि झटकीपट होणारी रेसिपी तर मला तर खरंच खूप आवडते. घरच्या घरी जर कधी कंटाळा आला तर आपल्याला असं पटकन बनवता आलं ना तर खरंच खूप चांगलं वाटतं. आणि बाकीचंही खूप काम असतं. तर मी आता संध्याकाळची भांडी वगैरे सगळी घासून घेतली होती आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली होती. का तर दिवसभर आता मुलं घरी असली की काय नाही काहीतरी चालू राहतं. तर सारखी भांडी खूप पडत असतात. तर कितीही भांडी आपण आवरत राहिलं तरी ती भांडी दिवसभर चालू असतात. तर ते बघा ते झालं की लगेच आता स्वयंपाकाला सुरुवात केली. तर कांदे आणि टोमॅटो छान प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचेत आणि त्यानंतरच आपल्याला आपले जे घरचे मसाले असतील तर ते घाला आणि अगर घरचा मसाला नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता. तर हळद मीठ आणि आपला मसाला घालायचा आहे आणि कुठलं तुम्हाला आवडत असेल मसाला तुम्ही घालू शकता. पण मी शक्यतो घरचं जे केलं आहे तेवढंच एकच मसाला घालते आणि हळद आणि मीठ इतकंच घालत असते आणि एकदम छान अशी टेस्टी भाजी होती. फक्त आपल्याला काय करायचं आहे की एखादा मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं. का तर जास्त जर आपण पनीरची भुर्जी जर परतून घेतली की त्याला एक्स्ट्राचं तेल सुटायला सुरुवात होती. त्यामुळे आपल्याला ना कमीत कमी तेलामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला जास्त वरून तेल घालण्याची गरज पडत नाही. म्हणजे वरचं तेल जे आपण घालतो तर पनीर जास्त परतलं तुम्ही तर त्याला ॲटोमॅटिकच तेल जास्त सुटणार असतं. म्हणून आपल्याला एखादा मिनिटच परतून घ्यायचे म्हणजे पनीर टाकल्यानंतर. तर मी आता मसाले टाकून घेते बघा. हळद टाकून घेतलेली छान असा गोल्डन ब्राऊन झालेले आहे आणि त्यानंतर आपल्याला घरचा मसाला घालून घ्यायचा आहे. तर आता हा घरचा मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. ते तुम्हाला तिखट कसं हवं आहे ते. तर हा माझा घरचा मसाला आहे. मी 3 चमचे शक्यतो घालत असते आणि कधी तर थोडंसं तिखट खावंसं वाटलं तर एकदम थोडंसं घालायचं आहे जास्त नाही.
आणि पनीरची भाजी म्हणजे अशी पनीरची भुर्जी केली तर जरा तिखटच छान वाटते. तर मी आता घातलेलं आहे आणि त्यानंतर पनीर घालून घेणार आहे आणि 1 मिनिट आपण परतून घ्यायचं छान असं. तर आता तुम्हाला पनीरची रेसिपी तर समजली असेल आणि मी गेल्या वेळेस दही पनीरसुद्धा बनवलं होतं. तर त्याची ही रेसिपी तुमच्याशी शेअर करेल नक्कीच. आणि हे घरी बनवलेलं पनीर आहे. तर आपलं ज्यावेळेस दूध एक्स्ट्राचं जास्त राहतं तर शक्य होईल तितकं आपल्याला घरच्या घरीच पनीर बनवायचं आहे. जास्त काही विकत आणायच्या भानगडीत पडायचं नाही. का तर कसं होतं घरचं पनीर एकदम छान आणि हेल्दी हे राहतं आणि बाहेरचं पनीरची आपण गॅरंटी देऊ शकत नाही पनीर नक्की कसं आहे ते बाहेरचं. त्यामुळे शक्यतो घरीच पनीर बनवा आणि ज्या ताईंना पनीरची रेसिपी हवी असेल त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ताईंना आता मी एक सल्ला विचारणार आहे की गॅस शेगडीबद्दल विचारणार आहे. तर मला गॅस शेगडी घ्यायची आहे तर स्टीलची घेऊ का काचेची घेऊ, मला हे नक्की सगळ्या ताईंनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर प्लीज ह्यावेळेस मला सगळ्यांनी कमेंट करा. फक्त शेगडीसाठी तरी आवर्जून सगळ्यांनी कमेंट करायचे आहेत की शेगडी नक्की कुठली चांगली असती, काचेची शेगडी चांगली असती का स्टीलची. पण मी 3 बर्नरची शेगडी घेणार आहे. तर मला नक्की सांगा का आता माझी इथून मागची शेगडी 2च बर्नरची होती आणि आता कसं होतं घाईगडबडीमध्ये अचानक कोणी पाहुणे वगैरे असले ना आपला स्वयंपाक चालू असला तर एका साईडला आपल्याला चहा पण ठेवता येतो. त्यामुळे मला आता 3 बर्नरची शेगडीची गरज आहे. तुम्ही आता खाली पाहत असाल खाली साईडलासुद्धा गॅस शेगडी आहे. तर ती आता बंद पडल्यामुळे मी तिला साईडला काढली. ही शेगडी जी होती ही शेगडी मला एक्स्ट्रा होती माझ्याकडं म्हणून मला खूप छान वाटतं. तर मला सगळ्या ताईंनी आवर्जून कमेंट करून सांगायचं आहे की शेगडी घेताना मी कुठली शेगडी घेऊ, ह्याचा मला नक्की सगळ्यांनी सल्ला द्यायचा आहे. काचेची शेगडी असती ती घेऊ, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आत्ता माझा आवाजाबद्दल तुम्ही बोलताल तर मला आता सर्दी झालेली आहे, उन्हाळी सर्दी, त्यामुळे माझा आवाज जरा थोडासा चेंज होत असेल. तर चला स्वयंपाक वगैरे तर होत आला होता आणि दिवाबत्ती पण झाली होती, स्वामीला दिवा लावला होता. तर राहुलचा क्रिकेट बघत बघत चालला होता अभ्यास आणि दिवसभराचा अभ्यास झाला की संध्याकाळचा जरा हॉलमध्ये येऊन करतो तो. तर परीच्या पप्पांनाही डबा द्यायचा होता. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.